आता तुम्ही पाहू शकता आपलं एक शिंगटी गावले, पारसला गावले. नंतर मासा भेटला. भरपूर मोठा मासा गावलाय, तुम्ही पाहू शकता. नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, आपण आता जेटीवरती आलोय आणि जेटीवरती आज आपण गरवायला आलोय. मोठे मोठे मासे पकडायचे आहेत आपल्याला. पहिल्यांदा आपल्याला छोटे मासे पकडायचे आहेत. ते छोटे मासे घेऊन आपल्याला मग त्या मोठ्या गरीला लावायचे आहेत, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती मोठा मासा भेटेल. पहिला आपण छोटा मासा पकडायचा प्रयत्न करणार आहोत, त्यानंतर आपल्याला मोठा मासा पकडायचा आहे. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की केवढी मोठी झाडी आहे. हा मोठा डोंगर आहे आणि ह्या साईडला पूर्ण समुद्र आहे. तर पाहू शकता जेटीवरती सामान वगैरे ठेवलेलं आहे. बरीचशी लोक येतात या जेटीवरती गरवण्यासाठी. आता दुपारची वेळ आहे, त्यामुळे भरपूर कमी लोक आहेत. आपण 4 जण आहोत आणि दुसऱ्या गावातून 2 जण आलेत. तर पाहू शकता मोठे मोठे मासे मिळतात या ठिकाणी. चल तर मग आता आपण मासे पकडण्याचा प्रयत्न करूया. मी आता तुम्हाला दाखवणार आहे कसा गळाला आऊस वगैरे लावतात. आमच्याकडे गरी बोलतात, त्यामुळे कंटिन्यू मी गरी बोलणार आहे. आणि जो मासा असतो त्याला आऊस बोलतात, ज्या गरीला लावतात त्याला आऊस बोलतात. तर तुम्हाला आता मी दाखवेन की कशा पद्धतीने आऊस गरीला लावायचा, नंतर पाका वगैरे कसा सेटअप केलेला असतो. रॉड फिशिंग पण तुम्हाला दाखवणार आहे, पण सध्या आपण रॉड घेऊन नाही आलो आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला फक्त पाक्याने कशी मासे पकडतात हे दाखवणार आहे. चल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे आणि बघूया मासे मिळतात काय. तर आता तुम्हाला या साईडला सर्व आपलं सामान बघायला भेटेल. हे पाहू शकता, पाण्याची बॉटल, पाकी आणि पिशवी वगैरे ठेवले आहेत. तर ही पाण्याची बॉटल आहे आपली. ह्याच्यामध्ये औषध आहेत, तुम्हाला दाखवतो. हे छोटे छोटे मासे आहेत, कट करून आणलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या ह्या पिशवीमध्ये देखील मासे आहेत, पाहू शकता. कोलंबी वगैरे आहे, कोलंबी सुद्धा आहे. या साईडला आपलं खाऊ आहे. आणि हा पारसला मासा गावलाय वाटतं, नाही गावलाय. ओढला नव्हती पण गावलाय नाही. या साईडला पाहू शकता कोयरा मासे आहेत. आणि इथे खाली पाहू शकता चिकन सुद्धा आहे. म्हणजे नवीन नवीन ट्राय करायचं आपल्याला, त्यामुळे आपण घेऊन आलोय. चिकन कसा नरम मासा असतो, त्यामुळे त्याला माशाला खायला सोपा पडतो आणि मासा लगेच आपल्याला कॅच होतो. तर पाहू शकता या जेटीचा व्ह्यू किती भारी आहे. आता तुम्ही पाहू शकता आपलं एक शिंगटी गावले, पारसला गावले. आणि ही शिंगटी आपल्याला प्रणवच्या हातात जो जाडा पाका आहे त्याला लावायचे. तुम्ही साईज बघू शकता, त्याला बारीक गरी होती, आता इथे जाडी गरी आहे. आता ही आपल्याला लावायची आहे शिंगटी ह्याला. तर आता प्रणव आपल्याला लावून दाखवेल. बघा, जिवंत एकदम जिवंत माशाला दुसरा गोबरा मासा अट्रॅक्ट होणार आहे. बघूया, काल इथे आलो होतो आम्ही, चान्स होता लावायचा, पण काल चान्स चुकला आहे. पाहू शकतो डायरेक्ट आतमध्ये घुसवायचे. बघा अशी आडवी लावलेली आणि शिंपी एकदम जिवंत आहे, पाहू शकता तुम्ही. आपल्या सोबत सुयोग देखील आहे. सुयोग देखील आपल्याला मासे पकडायला मदत करतोय आणि एकदम जवळ सोडायचं आहे. तेव्हा शिंपी जिवंत आहे, पोहते. आपण आतमध्ये सोडलेला आहे पाका. त्या साईडला दुसरा एक पाका टाकून ठेवलेला आहे आपण, तुम्ही पाहू शकता. त्याला असा दगड बांधून ठेवलेला आहे. समजा हा दगड खेचला तर आपल्याला समजणार आहे की मासा गावलाय. हा पाहू शकता, त्याला बांधून ठेवलेला आहे. हा दगड ज्यावेळी पाण्यात पडेल तर आपण समजायचं की याला मासा गावलाय. तर आपण आहेत ना इथे गरवायला 3 जण आलो होतो. त्यानंतर सुयोग आपल्यासोबत आला, सुयोग आणि सुयोगचे पप्पा. तर सुयोगने आहेत ना या साईडला, मागच्या साईडला जाळा लावला नाही माशांसाठी. तर पाण्याला आता करंट आहे, त्यामुळे तो जात नाही जाळा पालवायला. पाण्याचा करंट थोड्या वेळानं कमी होईल, त्यानंतर तो जाणार आहे. म्हणजे भरती आणि ओटीचा तो गॅप असतो मधला, त्यावेळी पाण्याला करंट कमी असतो, त्यावेळी तो जाळा पालवायला जाणार आहे. तर त्याला जाळ्यात मासा गावला की तो आपल्याला नक्कीच जवळ येऊन दाखवेल. तर आता तो आपल्यासोबत फिशिंग करतोय, म्हणजे पाक्याने मासे पकडण्याचा प्रयत्न करतोय. बघूया आज आपल्याला काय मासे मिळत आहेत. तर आता सुयोगच्या हातात जो पाका आहे ना, त्याला मासा ओढतोय, त्यामुळे तो अलर्ट आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचा पुढे इथून जी लाईन गेली आहे त्याच्यावरती व्हायब्रेट होतो ज्यावेळी मासा खाली खेचत असतो. बघूया तो मासा आपल्याला कॅच होतोय काय. आता मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं गरीला आऊस लावायचं असतं.
तर पाहू शकता आता आपल्याला पारस दाखवेल. तर ही आहेत ना, ही घरी आहे छोटी, तिला आपल्याला आता आऊस लावायचं. हे ही बारीक कोलबी आहे, त्याला लावायची. तर हाय, हे जे नट बोल्ट वगैरे लावले, शिसा लावलेला आहे, हा वेट असतो जेणेकरून आपला पाका खाली जाईल. जर का पाका खाली गेला नाही तर आपल्याला मासे मिळणार नाही. तर हे पाहू शकता, खालच्या साईडला वेट आहे आणि वरच्या साईडला 2 गाऱ्या लावलेल्या आहेत आणि ही पूर्ण लॉंग लाईन आहे एकदम. तर आता आपल्याला पारस टाकून दाखवेल पाका. तर पाहू शकता लांब गेलाय पाका एकदम, तो पहा एकदम लांब गेलाय. तर या साईडला असं आम्ही फिशिंगला येतो. आज सुट्टी आहेत, आम्ही आलोय. तर तुम्ही पाहू शकता, हा मध्ये आहे तो सुयोग उभा आहे, हा प्रणव आहे, पारस आहे आणि हे सुयोगचे पप्पा आहे. आता आपण जाऊया, मी जिथे पाका टाकलाय तो बघायला. त्याला दगड बांधून ठेवलेला आहे आणि बांधून सुद्धा ठेवलाय जेणेकरून मासा गावला तर खेचून घेऊन जाणार नाही. तर तुम्ही पाहू शकता, आता आपण पाकायत ना हातात पकडूया, म्हणजे आपल्याला समजेल मासा गावलाय की नाही. काय हालचाल होत नाही खाली, त्यामुळे शक्यता कमी आहे की मासा गावलाय नाही. बघूया, ट्राय करूया मासे पकडण्याचा. तर आता आहेत ना, सुयोग जाळा पालवायला चाललो आहे. पाण्याचा फ्लो कमी झाला आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता सुयोग निघालाय. चला तर मग आता मी तुम्हाला दाखवणार आहे की सुयोगनी कोणती बोट घेऊन आलाय आणि सुयोग जाळा पालवायला कुठपर्यंत जाणार आहे. चला तर मग जवळ जाऊया आणि दाखवतो मी तुम्हाला सुयोग कुठे चाललाय. सुयोग सोबत मी जाणार नाही, पण आपल्याला जेटीवरून सुयोग दिसेल काय करणार आहे. चला तर मग आधी तुम्हाला सुयोगची बोट दाखवतो, नंतर सुयोग कोणत्या दिशेला जाणार आहे ते सुद्धा दाखवतो. तर ह्या साईडला सुयोगने बोट पार्क करून ठेवलेली आहे. ह्या साईडला समुद्राचं पाणी खाली जातं, त्यामुळे ह्या साईडला एका साईडला बोट लावून ठेवलेली आहे. तर अशी ही साईडनी पायवाट आहे, त्या पायवाट क्रॉस करून गेलो आपण की आपली बोट लावलेली आहे सुयोगची, तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता, ही सुयोगची बोट आहे आणि अशी इथे बांधून ठेवलेली आहे. इथून आता रस्सी सोडलेली आहे, त्यानंतर सुयोग जाणार आहे बोटीत आणि सुयोग परत जेटीत त्या साईडला येणार आहे. तिथे आपल्याला बघायला भेटेलच बोट. रस्ता या साईडला बघा, पाणी एकदम शांत आहे, त्यामुळे इथे बोट पार्क करून ठेवलेली आहे. पाहू शकता सुयोगने बोट लकडला नाही आणि सुयोगचे पप्पा आहेत ना, ते बोट चालवणार आहेत आता त्या साईडनी आणि सुयोग पण इथे चालवायला बसणार आहे. ते जे सुयोगच्या पप्पाने हातात घेतले ते वला आहे, त्यामुळे बोट आपले पुढे जाते. आता ते मागच्या साईडला वलवत आहेत, तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला बोट चालले. तुम्ही बघू शकता बोटीने कसा टर्न घेतलाय. आता दोघं पण ह्या साईडने वळवत आहेत, म्हणजे डाव्या बाजून डाव्या साईडने वळवला की बोट उजव्या साईडला टर्न घेते. पाहू शकता आता सुयोग आपल्याला त्या साईडला दिसेल. चल तर मग आपण त्या साईडला जाऊया. तुम्हाला बोललो होतो की सुयोग या साईडला बोट घेऊन येईल, तर सुयोग आला या साईडला. बघू शकता दोघं पण वलवत चाललेत आणि लाटांच्या वरून कशी बोट हलत हलत चालले. तर सुयोग वलवत या साईडला येणार आहे. मी तुम्हाला बोट दाखवलं तिथपर्यंत येणार आहे, तिथे त्या झाड आहे. तर पाहू शकता बोट किती सुंदर चालले. तुम्ही पाहू शकता सुयोगने ना त्याच्या बोटीमध्ये ती पावडी वरती घेतला नाही. पावडी म्हणजे अँकर असतो आणि तिथून जाळा उचलायला सुरुवात केला नाही. तो स्टार्टिंगचा पॉईंट आहे, तिथून जाळा उचलत ना असा वरच्या साईडला जाणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. आता तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत आहेत ना, दुसऱ्या गावातून जे दादा आलेत आणि त्यांना आहेत ना मासे गावत आहेत. तर ते कुठचे मासे आहेत ना, मी आता तुम्हाला दाखवतो. दादा कोणते मासे गावलेत? कोकेरी. कोकिरी गावलेत. दाखवा जरा. कोकेरी आणि ताम. तर तुम्ही पाहू शकता 5-6 मासे गावलेत. हे आहेत ना, ही तांबूस आहे आणि ही कोकिरी आहे आणि हा इकडे आहे ना पालव आहे. पाहू शकता दादा भरपूर मासे भेटलेत. मला वाटतं चिपळूणवरून आलेत ते गरवायला. तर पाहू शकता एवढ्या लांबून आले, जवळजवळ 60 किलोमीटर आहे. तर तिथून या साईडला गरवायला आले. तर तुम्ही पाहिलं त्या दादाने 4 ते 5 मासे भेटले, तांबूसे भेटले, कोकीर भेटले, पालू भेटलाय. आपल्याला अजून काही स्ट्राईक झाले नाही, पण ज्यावेळी स्ट्राईक होईल त्यावेळी नक्कीच गावेल. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आता दाखवतो सुयोगने जाळा ओढायला सुरुवात केलं नाही. तर बघूया आपल्याला सुयोगला. तुम्ही बघा सुयोगने आहेत ना जाळा ओढायला सुरुवात केलं नाही. या साईडला सुयोगची बोट आहे, जवळजवळ अर्धा जाळा ओढून झालाय. बघूया आपल्याला काय मासे भेटले सुयोगला. सुयोग काय गावला? काय नाही गावलाय.
जाळं पूर्ण खाली आलंय. तर बघू शकता किती मेहनत करायला लागते. तर काय मासे भेटलेत नाही, पाहू शकता जाळा पूर्ण रिकामा आलाय. तुम्ही पाहू शकता पारसला मासा भेटलाय आणि पारस खेचायला सुरुवात केला नाही. तर बघूया केवढा मोठा मासा गावलाय पारसला. तर भरपूर टायमाच्या नंतर मासा भेटला. भरपूर मोठा मासा गावलाय, तुम्ही पाहू शकता. बेड आहे आणि घरी बघू शकता कशी लागली, एक नंबर लागली. याला पण आपल्याला मोठ्या घरी लावायचे आणि कोपरा घालायचे. बघू शकता पारस आता आपल्याला वाटून दाखवेल त्याला. काय नाही गावलं आपल्याला परत एकदा. तर तुम्ही पाहू शकता आता आपण निघालोय घरी जायला. जवळजवळ 2 ते 3 तास आपण फिशिंग केलेली, पण एक के दोनच मासे भेटले. 2 मासे भेटले, एक आपण त्या घरीला लावलेला आणि एक बेडा भेटला. म्हणजे एक बेडा आणि एक शिंगटी, 2च मासे भेटले छोटे छोटे. तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला जेटी राहिले आहे आणि आपण चालत चालत पुढच्या साईडला आलोय. तर 2 मासे भेटले. पुन्हा आपण संध्याकाळी यायचंय. तर आता जवळजवळ 1:30 वाजले. आपण आलो होतो जवळजवळ 11 वाजता. आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि ऊन पण खूप आहे. एक सर आली होती, ती गेल्यानंतर पण ऊन भरपूर लागायला लागले. आता आपल्याला जेवायचं आहे, थोडा आराम करायचा आहे, त्यानंतर परत यायचं आहे आपल्याला. जवळजवळ 5 वाजता आपण येऊ. तर असं आम्ही सुट्टी असली की फिशिंग वगैरे करत असतो. तर मासे भेटतात, मासे आम्ही भरपूर खातो, त्यामुळे आम्हाला मासे पकडायला लागतात रोजचे. भाजी आम्ही कमीच खातो, डेली जेवणामध्ये आम्हाला मासे असतात. अशा दिवस चालला आहे आमचा. तर आजची जर का व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.